विधान परिषद निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्यासाठी फक्त 15 मिनिटं शिल्लक होती. नाशिकच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची, माध्यमांच्या प्रतिनिधींची प्रचंड गर्दी झाली. सगळ्यांच्या नजरा होत्या एका अपक्ष उमेदवारावर, या उमेदवाराच्या माघारीवर. भाजपचे नेते गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते या दोघांनी नाशिकच्या जागेसाठी अपक्ष अर्ज भरला होता. गणेश गीते यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर माघार घेतली खरी, पण गोकुळ गीते मात्र माघार न घेण्यावर ठाम राहिले. अगदी अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटं बाकी असताना गीतेंचे बंधू त्यांना अर्ज माघारी घ्यायला जाहीरपणे सांगत होते, पण गोकुळ गीते माघार घेणार नाही यावर ठाम राहिले. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली आणि पुन्हा गोकुळ गीतेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले. उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन असे 3 मंत्री झटले. अगदी उमेदवार नरेंद्र दाराडेंचे बंधू आमदार किशोर दाराडे यांनी गोकुळ गीतेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली, पण गोकुळ गीते माघार घेत नव्हते. अशातच गुरुवारी 11 जूनला गोकुळ गीतेंनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं सांगितलं आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र दाराडेंचा मार्ग मोकळा झाला. पण गोकुळ गीते माघार घ्यायला कसे तयार झाले, पडद्यामागे नेमकं काय घडलं, गीतेंच्या माघारीची इनसाइड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नाशिकची विधान परिषदेची जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळणार की भाजपला, यावरून महायुतीमध्ये बराच खल झाला. स्टँडिंग जागा असल्याने शिंदेची शिवसेना ठाम राहिली आणि एकनाथ शिंदेंनी शिताफीने ही जागा आपल्याकडे वळवली. पण त्यानंतर भाजपचे प्रसाद एरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते या तिघांनी अर्ज दाखल केले. गणेश गीते यांनी गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेतली, पण गोकुळ गीते मात्र अर्ज मागे घेणार नाही यावर ठाम होते. आपला भाजपशी थेट संबंध नाही, त्यामुळे पक्षाकडून अर्ज भरण्यास सांगण्यात आलेला नाही. आमदार नरेंद्र दाराडे यांच्या मुलाने आम्हाला शिवीगाळ केली, आमचा बाप काढला, मग मी माघार कशी घेणार? सध्याचे आमदार निष्क्रिय आहेत, मतदारसंघाला काम करणारा, संपर्कात असणारा आमदार हवा आहे, त्यामुळे मी अर्ज भरला आहे. अनेक पक्षातल्या मतदारांनी मला पाठिंबा जाहीर केलाय, असं गोकुळ गीते म्हणाले. नरेंद्र दाराडे हे शिवसेनेचे. नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या मतदारांच्या संख्येत फारसा फरक नाही. त्यात ठाकरे गटाने न दिलेला उमेदवार, भुजबळ आणि दाराडे यांच्यात नसलेले सख्य, या सगळ्यात गोकुळ गीतेंची उमेदवारी नरेंद्र दाराडेंचा गेम करणार का अशी चर्चा होती. आणि त्यामुळेच महायुतीच्या, खास करून शिंदेच्या नेत्यांनी गीतेंची मनधरणी करण्यासाठी पूर्ण जोर लावला. मागच्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी पाहिल्या तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकूनच होते. सामंत यांनी गिरीश महाजन यांच्या माध्यमातून गोकुळ गीतेंनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू केले. एवढंच नाही तर सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन या 3 नेत्यांनी गिरीश महाजनांच्या निवासस्थानी भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांच्याशी चर्चा केली आणि हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. पण गोकुळ गीतेंनी थेट प्रचाराला सुरुवात केल्यानं महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं होतं. प्रसाद हिरेंची माघार झाल्यानंतर 8 जूनला महाजन, सामंत आणि भुसे हे एकाच गाडीने ओझर विमानतळावर गेले. तेव्हा तिथे गोकुळ गीते आले. गीते आणि महाजन यांच्यात गाडीमध्ये काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर गोकुळ गीतेंची विमानतळावरच भुसे, सामंत, महाजन या तिघांसोबत बैठक झाली. पण या बैठकीत नंतर सुद्धा गोकुळ गीते यांनी आपण माघार घेणार नसल्याचं सांगितलं. पण बुधवारी गणेश गीते आणि गोकुळ गीते मुंबईत आले. तिथे या दोघांनी मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन या दोघांचीही भेट घेतली. गीते बंधू मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटणार होते. पण हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. पण मुंबईतल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून महाजन आणि सामंत आपल्या नाशिक दौऱ्यावेळी अंतिम निर्णय सांगतील अशाही बातम्या आल्या. गोकुळ गीते माघार घेतील या बातम्यांना आमदार नरेंद्र दाराडे यांच्याकडून दुजोरा देण्यात आला असला तरी गोकुळ गीते यांनी आपली भूमिका उघड केली नव्हती. त्यामुळे गुरुवारी नेमकी काय घोषणा होते याबद्दलचे अंदाजच लावले जात होते. पण गुरुवारी मंत्री उदय सामंत गीते कुटुंबियांच्या घरी आले. त्यांनी गणेश गीतेंची भेट घेतली. त्यांच्यासोबत उमेदवार नरेंद्र दाराडे, आमदार किशोर दाराडे हे सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर काहीच वेळाने गिरीश महाजन हे सुद्धा गीतेंच्या निवासस्थानी दाखल झाले. पण गोकुळ गीते महायुतीच्या मंत्र्यांना भेटत नव्हते. शिंदे, फडणवीस यांच्याशी फोनवर बोलून सुद्धा गीतेंनी माघार घेतली नाही अशी चर्चा होती. मग असं काय घडलं की गोकुळ गीतेंनी माघार घेतली? तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून हलवलेली सूत्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेसेज यात महत्त्वाचा ठरला. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदेंनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी या विषयासंदर्भात संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला गेला आणि फडणवीसांचा थेट मेसेज आल्यानंतर गीतेंनी माघार घेतली असं सांगण्यात येतंय. पण एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, फडणवीसांचा मेसेज या सोबतच गोकुळ गीतेंनी माघार घेण्यात आणखी एक मुद्दा होता
पत्राचा, टायमिंगवर बाहेर आलेल्या पत्राचा. गीतेंच्या माघारीचं खरं कारण राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाचं एक पत्र असल्याची जोरदार चर्चा आहे. राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त सरकारी वकिलांना एक पत्र लिहिलंय. नाशिकच्या म्हाडा प्रकरणातले आरोपी गणेश गीते यांना उच्च न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची सूचना या पत्रातून देण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे पत्र 7 मेला तयार करण्यात आलं होतं, पण हे रिसीव्ह झालं 1 जूनला. हे पत्र बाहेर आल्यानंच आधी गणेश गीते यांनी माघार घेतली आणि त्यानंतर गोकुळ गीते यांच्यावरही माघारीसाठी दबाव आला असं सांगण्यात येतंय. गणेश आणि गोकुळ गीते हे सख्खे बंधू. गणेश गीते हे नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेत, तर गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीचे सलग 2 वेळा संचालक. या दोन्ही भावांचं नाशिकमध्ये आर्थिक वजन तगडं आहे. गणेश गीते यांनी अधिकृतपणे आपली संपत्ती 100 कोटी दाखवली आहे. गणेश गीते यांचं निवडणूक मॅनेजमेंट गोकुळ गीते पाहतात. त्यांचा सर्वपक्षीय कनेक्ट, मनी आणि मसल पॉवर यामुळे विधान परिषदेचं गणित त्यांच्यासाठी सोपं असल्याची चर्चा होती. पण म्हाडा प्रकरणात गणेश गीते आरोपी असल्याचं प्रकरण पुन्हा चर्चेत येणं, अटकपूर्व जामिनालाच विरोध होणं यामुळे गीते बंधू बॅकफुटवर गेले आणि पत्रातून हीच खेळी करण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये आहे. पण या सगळ्यात अर्थातच गिरीश महाजन यांनी आपलं वजन वाढवल्याची चर्चा आहे. कारण गीते बंधू हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नाशिकची जागा भाजपला सुटावी म्हणून गिरीश महाजन आग्रही होते, पण तसं झालं नाही. त्यानंतर गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल करणं, गणेश गीतेंनी गिरीश महाजनांसोबत मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन माघारी घेणं, हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून सुरू आहे हे नाशिककरांना उघडपणे दिसून येत होतं. त्यानंतर उदय सामंत आणि दादा भुसेंना न भेटणारे, न बदलणारे गोकुळ गीते यांनी गिरीश महाजनांच्या सांगण्यावरून माघार घेतल्याची चर्चा झाली आणि नाशिकमध्ये गिरीश महाजनांनी आपली ताकद स्पष्ट केली. शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांचा मार्ग आता मोकळा झाला असला तरी गीते बंधूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाजनांनी लॉंग टर्म डाव खेळला आहे एवढं नक्की. तुम्हाला काय वाटतं? गीते बंधूंच्या उमेदवारीचं आणि माघारीचं नेमकं गणित काय? या माघारीमुळे गिरीश महाजन प्लसमध्ये गेलेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.